मी आरती सोळंके ओझर हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक गुडघ्याच्या ऑपरेशन म्हणजेच MSTKR झाल्यानंतर आमच्या पेशंटला नेमकं कसं वाटत आहे हे आज जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी आशा पडोळे. 1 महिन्यापूर्वी माझं नी ट्रान्सप्लांट झालेलं आहे, परंतु 1 महिन्यानंतर मला बराचसा फरक जाणवला. आधी मी ऑपरेशन होण्यापूर्वी अजिबात चालू शकत नव्हते, म्हणजे थोडं अंतरसुद्धा घरातल्या घरात पण चालणं अशक्य होतं मला, परंतु आता मी बऱ्यापैकी चालू शकते. गॅलरीत फिरू शकते, खाली पण जाऊन म्हणजे चालू शकते आणि विशेष काही प्रॉब्लेम जाणवत नाही. ऑपरेशन झाल्यानंतर आणि ऑपरेशनच्या आधी या दोघांमध्ये आता तुम्हाला काय फरक जाणवतो? फरक हा जाणवतो की आधी अजिबातच चालू शकत नव्हते आणि आता चालू शकते. चला, चांगली गोष्ट आहे. जिने चढताना उतरताना तुम्हाला काही त्रास जाणवतो का, की आपल्या गुडघ्यांचा आवाज येत आहे, त्यांचा अस्थिरता होत आहे, असं काही? अस्थिरता वगैरे जाणवत नाही, पण कदाचित एखादी पायरी जर खूप उंच असेल तर थोडाफार जाणवतो त्रास चढताना. बाकी नॉर्मल तर मी चढू शकते आणि उतरू पण शकते पायऱ्या. चांगली गोष्ट आहे. याबद्दल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आधार पहिले घ्यावा लागत होता, आता बिना आधाराचा तुम्हाला तुमच्याबद्दल विश्वास जाणवतो का? ऑपरेशन नंतर 10-15 दिवस घ्यावा लागला आधार वॉकरचा वगैरे, आणि तेव्हापासून आता कशाचा आधार घेत नाही मी. असं मग 1 ते 10च्या पट्टीमध्ये तुम्ही आम्हाला किती देऊ शकता? 9 मार्क्स. धन्यवाद त्याबद्दल. तर अशा प्रकारे आमच्या पेशंटचा फीडबॅक होता. तुम्ही सुद्धा नक्कीच भेट द्या आमच्या ओझर हॉस्पिटलला. धन्यवाद.